तुम्ही कधी अशा पद्धतीची शिमला मिरची भाजी ट्राय केली आहे का? तर नक्की ट्राय करा. नमस्कार, मी सुषमा धुमाळ सातारी तडकामध्ये पुन्हा एकदा आपले स्वागत करीत आहे. आज मी तुमच्यासाठी शिमला मिरची भाजी घेऊन आलेली. हो, शिमला मिरची. बघा, शिमला मिर्च, बऱ्याच जणांना शिमला मिर्च म्हटलं की नाक मोडतात. त्यांना शिमला मिरची भाजी आवडत नाही. मग ही अशा पद्धतीने शिमला मिरची भाजी दाखवली ते सगळेच जण बोटं चाटून पुसून खातील, इतकी सुंदर आणि झटपट बनणारी. तर चला पटापट रेसिपीकडे वळूया. कांदा शिमला मिरच्या भाजीसाठी बघा, इथं 3 कांदे आणि 3 शिमला मिर्च असे चिरून घेतलेले आहेत. आता काय करायचं, हे आपल्याला दोन्ही मिक्स करायचे, कांदा आणि शिमला मिर्च. कांदा मी अशा उभ्या पद्धतीने चिरलेला आहे. तुम्हाला छोटे छोटे बारीक चिरायचं असेल तरी काही हरकत नाही. आता त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हिंग टाकायचा आहे. भाजीला हिंगामुळे खूप छान स्वाद येतो. 1 चमचा धना पावडर, 1 चमचा जिरा पावडर. आता हे सर्व आपल्याला ह्या भाजीमध्ये आत्ताच मिक्स करायचे. अर्धा चमचा हळद टाकून घ्यायची आहे. अर्धा चमचा बेडगी चटणी कलर यायला. आणि आपलं ठेवणीतलं तिखट घेतलंय मी 1 चमचा. बघू शकता, असं व्यवस्थित टाकून घ्यायचंय. दही आपल्याला नंतर वापर करायचा आहे आणि मीठ सुद्धा नंतर टाकायचंय. आता त्याच्यामध्ये आपल्याला शेंगदाण्याचा कूट टाकून घ्यायचा आहे. बघू शकता, इथं मी जवळजवळ 3 चमचे शेंगदाण्याचा कूट घेतलाय. आता हे मिश्रण छान असं हाताने व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आपल्या हाताच्या गरमीने त्याला थोडंसं म्हणजे ओलसर होतं ते. बघू शकता, आता असं आपल्याला दाबून दाबून हा मसाला मिक्स करून घ्यायचा आहे व्यवस्थित. शिमला मिरचला आणि कांद्याला व्यवस्थित हा मसाला लागला पाहिजे. बघा, आपण बऱ्याच पद्धतीच्या भाज्या बघतो, पण अशा पद्धतीची तुम्ही कधी करून बघितली आहे का? तर नक्की करून बघा. खूप सुंदर चवीला लागते. आणि जे कोणी शिमला मिर्च खात नसेल तर ते सुद्धा आवर्जून खातील किंवा चाटून पुसून बोटं खातील, इतकी अप्रतिम चवीला ही भाजी बनते. बघू शकता, हे मिक्स झालेलं आहे. त्याच्यासाठी मी लसूण चिरून घेतलेला आहे आणि मिरची. चला, तर आपण आता कढईमध्ये तेल टाकून घेऊया. कढईमध्ये मी इथं जवळजवळ 2 ते 2.5 पळी तेल टाकलेलं आहे. तेल छान गरम होऊन द्यायचं आहे. तेलाची थोडीशी क्वांटिटी जास्त आहे इतर भाज्यांपेक्षा. आता त्याच्यामध्ये आपल्याला जिरं टाकायचे. जिरं छान तडतडलं की आपल्याला त्याच्यामध्ये चॉप केलेला लसूण, जवळजवळ छोटी अर्धी वाटी मी चॉप करून लसूण घेतलाय. ह्या भाजीचा पूर्ण टेस्ट येण्यासाठी ही लसूणच टेस्ट देतं. छान टेस्ट येतो लसूणमुळं. बघू शकता, आता हिरवी मिरची आपण त्याच्यामध्ये टाकतोय. बारीक कट करून घेतल्यात. 3 हिरव्या मिरच्या घेतल्यात, खूप जास्त टाकल्या नाहीत. आता हे छान गोल्डन ब्राऊन झालाय लसूण. आता आपण जो मसाला लावून घेतलाय भाजीला, तो ह्याच्यामध्ये टाकून द्यायचा आहे कढईमध्ये. बघू शकता, एकदम चटपटीत अफलातून भाजी लागती. मी तर म्हणते तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करून बघा ही भाजी. बघा, आता हे सर्व आपल्याला असं चमच्याच्या साह्याने मिक्स करून घ्यायचंय. तसेच तुम्ही कुठून हा व्हिडिओ बघताय नक्की मला कमेंट करून सांगा. कोणत्या गावातून, कोणत्या राज्यातून, कोणत्या जिल्ह्यातून, म्हणजे कळेल माझे सबस्क्रायबर कुठपर्यंत पोहोचलेत. आणि प्लीज कमेंट सुद्धा करत जा की तुम्हाला रेसिपी आवडली का, की मला सुद्धा कळेल ना तुम्हाला आवडतीये का, आणि कशा व्हिडिओ आवडतात ते सुद्धा सांगा. आता आपल्याला हे मसाला परतून झाल्यावर त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचे. मीठ सगळ्यात शेवट टाकले मी. बघू शकता, आता हे छान परतून घ्यायचंय. अशा झाकण ठेवूया. 1 ते 2 मिनिटं सॉफ्ट होऊन द्यायचंय कांदा शिमला मिर्च. बघू शकता, आता ह्याला तेल सुटायला लागलेलं आहे. आता आपण दही फेटून घेऊया आणि दही टाकायचे. आता ही प्रोसेस थोडी फास्ट करायची, कारण की दही टाकून तसंच ठेवायचं नाही. थोडंसं पाणी सुद्धा ऍड करते आणि थोडं हलवत राहायचंय, जेणेकरून दही फाटलं नाही गेलं पाहिजे. अशा पद्धतीने हलवत हलवत त्याला 1 ते 2 मिनिटं हलवून घ्यायचंय, शिजवायचे व्यवस्थित ह्याच्यामध्येच. बघू शकता, आता हे शिजत आलेलं आहे. आता आपलं दही फाटणार नाही. झाकून ठेवूया पुन्हा एकदा 1 ते 2 मिनिटासाठी. आता 1 ते 2 मिनिटं झालेली आहेत. आपलं भाजी सुद्धा छान झालेली. आता कोथिंबीर टाकूया, पुन्हा एकदा व्यवस्थित हलवूया आणि परत एकदा 1 ते 2 मिनिटासाठी झाकून ठेवूया. बघा, इथं आपली 1 ते 2 मिनिटात पुन्हा आपली ही भाजी तयार होईल. बघा, आता आपली इथं भाजी, काय मस्त छान खमंग असा वास सुद्धा येतोय. भाजी पण आपली छान झाली. आता आपण ती सर्विंग प्लेट मध्ये काढूया. बघू शकता, इथं आपली कांदा शिमला मिरची भाजी तयार आहे.
तुम्ही ही भाकरी बरोबर, चपाती बरोबर, नान बरोबर, पराठ्या बरोबर, कशा बरोबर सुद्धा खा, एक नंबरच लागती. तर तुम्ही अजून ही ट्राय केली नसेल तर नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाली होती नक्की मला कमेंट करून सांगा. मी दाखवलेल्या शिमला मिरची भाजीची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आणि तुम्ही अजून माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर पटापट सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.